नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर उतरू नये म्हणून महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर या इथे मी सर्व पार्ट तयार केलेले आहेत. पाठीमागील भाग पहा, मी या पद्धतीने तयार केला आहे. सिंपलच असा हा भाग आपण तयार केलेला आहे. इथं पहा, खड्याची लेस अशी मी लावून घेतली. तर इथे खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक, तर आपण शिवताना त्या जर आपण फॉलो केल्या ना, तर ब्लाऊज एकदम परफेक्टच बनतो. तर आता इथे आपण कटोरीला टक्स देऊन घेऊया. कटोरीला टक्स देताना आता हा ब्लाऊज जो आहे तो 38 साईजचा आहे. तर या इथे मी टक्सची रुंदी 2.25 इंच घेणार आहे आणि टक्सची उंची जी आहे ती 2.25-3 इंच घेणार आहे. 38 साईजमध्ये एवढी टक्सची रुंदी आणि उंची परफेक्ट असते पहा, आणि तेवढीच घ्यायची आहे आपल्याला. त्यामुळे कटोरीला पफसुद्धा परफेक्ट येतो. तर इथं डबल शिलाई मी दिली. आता इथे जे राहिलेलं टक्स जो आहे तो मी कट करून काढणार आहे. जर तुम्हाला तो नसेल कट करायचा तर तसाच ठेवला तरी चालेल. आता इथे आपली कटोरी बरोबर आली का हे पहा, किती छान अशी कटोरी आलेली आहे. पफसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता दुसरी कटोरीसुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर मी इथं टक्सच्या रुंदीचं जे नॉच मार्किंग आहे तिथं नॉच देऊन घेतला आहे. फक्त आता इथं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. तर तुम्ही कटिंग करताना त्यावेळेसच आपण इथे नॉच द्यायचे, म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस जास्त मापे घ्यायला लागत नाहीत. जेवढं कटिंग आपण परफेक्ट करतो ना, तेवढंच आपण शिवणकामसुद्धा जे ब्लाऊज शिवतो ते सुद्धा एकदम परफेक्ट करणं गरजेचं आहे. कुठे काय गोष्टी आपल्याला कमी जास्त कराव्या लागतात हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर इथे दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण यातला जो एक भाग आहे ना तो तयार करून घेऊया. इथे आता कटोरी जोडताना एक लक्षात घ्या, कटोरीचं टोक जे आहे ते नेहमी थोडंसं पुढे काढायचं. थोडं म्हणजे किती, एक 1/2 इंच एवढं तुम्ही पुढे ते एक्स्ट्रा ठेवा आणि जोडत यायचं. आता कटोरी जोडताना अजिबात आपल्याला ओढायची नाही. तर अगदी हळूहळू अशी ही जोडत यायची. तर पहा, कटोरी एकदम परफेक्ट आली. आता इथे आपण डबल शिलाई देऊया. कधीही ब्लाऊज शिवताना कोणताही पार्ट आपल्याला खेचायचा नाही आहे. आता कुठला पार्ट कधी ओढायचा असतो हे मी ज्या त्या वेळेस सांगेन. आता इथं थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं हाताने, आणि इथं पहा, जे गळ्याजवळ टोक असतं ना, जे बाहेर येतं आपण एक्स्ट्रा ठेवलेलं, ते कट करून काढायचं. कट केल्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे. क्रॉसपट्टी मी आता पहा डायरेक्ट अशीच जोडणार आहे, कारण मी मेन फॅब्रिक असं पूर्णच जोडून वगैरे घेतलं आहे. तुम्ही अंडरग्राऊंड शिलाई घालवायची असेल तरी तशीसुद्धा तुम्ही जोडू शकता. मागील व्हिडिओ पहा आहे, त्यामध्ये मी तशा पद्धतीने जोडलेली आहे. तर तुम्हीसुद्धा तशी जोडू शकता. जेव्हा तुम्ही ब्लाऊजला ओव्हरलॉक करताना त्यावेळेस अशी क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची. आता इथं जे आतमधलं शिलाई मार्जिन जे आहे ना, ते आपल्याला कटोरीच्या साईडलाच घालवायचं आहे. इकडे फिटिंगच्या बाजूकडे नाही घ्यायचं. कटोरी आहे ना त्या साईडला आपल्याला घालवायचं आहे. आता इथे लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची. डबल शिलाई दिल्यानंतर जे काही एक्स्ट्रा आहे ना ते कट करायचं. आता इथे क्रॉसपट्टी पहिला चेक करायची समोर, इथे सरळ करून घ्यायचं. तो भाग आपला सरळ झाला पाहिजे. आता इकडे फिटिंगच्या बाजूला सुद्धा एक्स्ट्रा आहे क्रॉसपट्टी, ती कट करून घ्यायची. आणि हा आपला एक पार्ट किती फिनिशिंग आले पहा ब्लाऊजला. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज तयार करायचं आहे. आता इथे पार्ट मी लगेच इथं बॅक पार्टवरती ठेवून घेतला. यासाठी कधीही फ्रंट पार्ट तयार करायच्या आधी बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर इथे हे पहा, मी चेक केलं तर बरोबर आलेलं आहे. जर एखादा पार्ट बरोबर आला नाही तर तुम्ही काय करा, तिथे क्रॉसपट्टीच्या इथं शिलाई देऊन घ्या, म्हणजे समोरचा भाग जास्त असेल तर तो कमी होईल. तर याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार केला आहे. पार्ट तयार झाल्यानंतर हुक आणि लूकपट्टी जी आहे ती चेक करायची. आता इथं आपण हुकपट्टी लावणार ना, तर हे चेक करून घ्यायचं बरोबर आहे का हे पाहायचं. इथे मी अस्तरची हुकपट्टी तयार करून घेतली. इथं थोडंसं टोक जे आहे ते तिरकं कट करायचं, म्हणजे पट्टी तिरकी कट करायची, हुकपट्टी फक्त, आणि ही वरती ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची.
जवळपास 1.5 ते 2 इंचाची ही पट्टी काढून घ्या आणि अशी जोडून घ्यायची. आता इथे अर्धा इंच राहील एवढंच कापड ठेवायचं आणि बाकीची पट्टी कट करून घ्यायची आणि हे आतमध्ये दुमडायचं आहे. इथे लॉक करायचं पहा, अशा पद्धतीनं. आता दाब टीप देऊन घेऊया. अगदी कडेला अशी ही दाब टीप द्यायची. दाब टीप दिल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची. तर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि पहा मी डबल फोल्ड करते. अशी एकदा दुमडली आणि परत अजून एकदा दुमडते. अशी पट्टी तुम्ही तयार करायची. खूप छान फिनिशिंग येतं. आता इथे शिलाई देऊन घ्यायची. एकसारखी पट्टी आपली आली पाहिजे, या पद्धतीनेच ती दुमडायची. तर पहा इथं एकसारखी आलेली आहे. एकदम कडेला मी इथं शिलाई दिलेली आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने शिलाई द्यायची. राहिलेली जी पट्टी आहे ते ब्लाऊज सरळ करून मग आपण कट करायचं. गळ्याच्या बरोबरीने कट करून घ्यायची, जसा गळ्याचा आकार आहे तसा. तर पहा हुक पट्टीचं फिनिशिंग तुम्ही पहा. ब्लाऊजच आपला एकदम सुंदर असा तयार होणार आहे. आता इथे हे सुळसुळीत कापड आहे तरी सुद्धा फिनिशिंग तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला. आता इथे लूक पट्टी आपण ब्लाऊजचं पीस आणि अस्तर याची तयार केलेली आहे. ही जवळपास 2.5 इंचाची होती. एका बाजूने मी त्याला दुमडून घेतलं आहे, म्हणजे जवळपास अर्धा इंच दुमडून घेतली आहे आणि ही पट्टी खाली ठेवून त्याच्यावरती ब्लाऊजचा पार्ट ठेवला आहे आणि शिलाई दिली आहे. आणि आता पहा इथे सेंटर करून घ्यायचा. ब्लाऊज उलटा करायचा, सेंटर करून घ्यायचा पट्टीचा आणि इथे 3-4 वेळा असं मागं पुढे करून मशीन लॉक करून घ्यायचं आणि इथं राहिलेली पट्टी कट करून काढायची. आता हे वरती दुमडायचं आहे पहा. असं दुमडून झाल्यानंतर सेम पट्टी आपल्याला ठेवायची आहे आणि एकदम कडेला शिलाई द्यायची आहे. इथे सुद्धा पट्टी आपली एकसारखी असली पाहिजे, कमी जास्त नाही करायची. आता राहिलेलं जे आहे ते कट करून काढायचं. इथे धागे कट करून काढले, इथे गळ्याबरोबर कट करून काढली. आता परत हे दोन्ही पार्ट आपल्याला चेक करायचे, एकमेकावरती ठेवून पाहायचं आहे. इथे पहा हुक पट्टी जी आहे ती आपली एक्स्ट्रा आहे. तर हे कट करण्याआधी आपल्याला हुक पट्टी जेवढी हवी आहे ना तेवढी ठेवायची, हुक लूक पट्टी. आता मला इथे 7.5 इंचाची हुक लूक पट्टी हवी आहे, तर बरोबर मी इथं मोजून घेतली. यामुळे काय होतं, तुमचा गळा जर गोल नसेल ना तर त्याचाही आकार इथं आपल्याला देता येतो. आता इथं गळ्याला बरोबर गोल आकार देऊन घ्यायचे. आता इथं गळ्याला गोल आकार आहेतच, जर एखाद्याचा नसेल तर त्यावेळेस तुम्ही इथून बरोबर असा गोल आकार तयार करायचा आहे. आता इथे हुकपट्टी पहिलीच जादा आपली होती थोडी आणि त्यात आपण मोजून घेतली, त्यामुळे हुकपट्टी थोडी जास्तच एक्स्ट्रा दिसणार आहे तुम्हाला. आता बरोबर आकार दिला आणि हे शिवून घेतला आकार आणि मगच मी कट केलं. आधी मी कट करत नाही, कारण परत ते ब्लाऊज पीस आणि अस्तर जे आहे ते जरा सेपरेट होतं. तर त्यासाठी आधी शिलाई द्यायची आणि मग गळा कट करायचा. दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच करणार आहे. गळ्याला मी आकार दिलाय ना तशी शिलाई दिली. कटिंग करताना नेहमी आपला साईड पार्ट आपण कधीच कट करायचा नाही. फक्त जो कटोरी आहे खालच्या साईडला आपण जी जोडलेली तिथंच फक्त आकार द्यायचा आहे, कटोरी पुरताच. साईड पार्टला आपण काहीही करायचं नाही. परत कट केल्यानंतर हे असं चेक करून घ्यायचं. तर यामुळे तुमचा गळासुद्धा एकदम गोल असा तयार होईल. आता तुमच्या ब्लाऊजचं एका बाजूचं जर शोल्डर पडत असेल तर काय करायचं, तर अशा पद्धतीने हे पार्ट चेक करायचे. पहा हे दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत. जर तुमचा यातला एक पार्ट कमी आणि एक पार्ट जास्त असेल तर तुमचं एका बाजूचं शोल्डर जे आहे ते उतरणार आहे. जर असं झालं तर तुम्ही इथं कटोरी आपण शिवली आहे ना तिथे शिलाई देऊन ते पार्ट बरोबर करून घ्यायचं. यामुळे तुमचं एका बाजूचं शोल्डर जे उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो कमी होणार आहे. अजून म्हणजे एक पायपिंग करताना आपण उरेबमध्येच कपडा घ्यायचा आहे आणि इथे थोडीशी ओढून अशी आपल्याला पायपिंग लावायची. शोल्डर जवळपास 2 ते 2.5 इंच तुम्ही पट्टी जी आहे ती थोडीशी ओढून लावा. त्यामुळे तिथला गळा तो आहे ना तो पसरत नाही. अजून एक कारण शोल्डर उतरण्याचं, तुम्ही जेव्हा पायपिंग करता किंवा गोट म्हणत असाल तर ते करताना खालचा कपडा म्हणजे ब्लाऊज जो पीस आहे तो तुम्ही जास्त पसरवायचा, ओढायचा नाही.
यामुळे गळा पसरतो आणि परत लूज पडतो आणि त्यामुळे सुद्धा शोल्डर उतरतं. त्यामुळे जसं सांगितलं आहे तसंच इथं पायपिंग करायची आहे. अजिबात ब्लाऊज आपल्याला ओढायचा नाही. पायपिंग जेवढं सांगितलं आहे तेवढंच ओढायची. शोल्डरजवळ 2 ते 2.5 इंच आणि पायपिंग करायची. आता इथे मी ही पट्टी दुमडते, तर दुमडताना जे मार्जिन आहे ते पट्टीमध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीने ते दुमडायचे. आता इथं मी शिलाई मारत येत आहे पहा. तर इथं मी किती टिप्स सांगितल्या, 3 ते 4 टिप्स तुम्हाला या इथे सांगितल्या. शोल्डर उतरत असेल तर काय करायचं. आता पायपिंगला सुद्धा या पद्धतीने केलं ना एकदम खूप छान असं फिनिशिंग येतं. आता राहिलेलं कापड जे आहे ते मी एकदम शिलाईच्या बरोबर कट करून काढत आहे. जिथे शिलाई मारली आहे ना आपण, तिथून एकदम त्याच्या बाजूने मी हा कपडा बाकीचा कट करून काढणार आहे. या पद्धतीमुळे तुमचं कापड अजिबात बाहेर दिसत नाही. आता इथं पहा थोडं हे एक्स्ट्रा दिसतंय, तर ते सुद्धा मी असं कट करून काढलं. असंच तुम्ही सुद्धा कट करून काढायचं आहे. नाहीतर काय होईल, हे परत आपण पायपिंग केल्यानंतर थोडंसं बाहेर येईल. तर ते येऊ नये म्हणून एकदम कडेकडेने हे कापड कट करून काढायचं. आता इथे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा गोट इथं घ्यायचा आहे. एकदम बारीक हवा असेल बारीक, मीडियम हवा असेल तर मीडियम. मग मी इथं जेवढी मला पाहिजे पायपिंग तेवढंच मी दुमडलेलं आहे. आणि आता इथं दुमडताना सुद्धा एकसारखंच दुमडायचं. कुठे कमी कुठे जास्त असं नाही करायचं. एकसारखी पायपिंग आपली दिसली पाहिजे. आणि एकदम खाचेमध्ये शिलाई द्यायची. इथं पहा जसा गळा आहे ना, तसा मी गळ्याचा आकार आहे ना तसा मी ब्लाऊज फिरवते, परंतु कोणतंही कापड किंवा जो ब्लाऊज आहे तो मी ओढून वगैरे पायपिंग नाही लावलेली. जसा आकार आहे तसेच पट्टी फिरवायची किंवा तसाच ब्लाऊज फिरवत आपल्याला शिवायचं आहे. म्हणजे इथे गळे पसरत नाहीत आणि लूज पडत नाहीत, शोल्डर उतरत नाही. मग इथं पहा किती छान अशी पायपिंग झालेली आहे आणि पाठीमागून सुद्धा दाखवते किती फिनिशिंग छान आले. कुठेही कापड बाहेर आलेलं दिसणार नाही. तर याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा बाजूची पायपिंग तयार करून घेते. आता पाठीमागील आपला गळा डिझाईनचा आहे म्हणून फक्त पुढच्या भागाला इथं आपली पायपिंग येणार आहे. इथं पहा यासुद्धा बाजूची मी पायपिंग तुम्हाला दाखवते. तर आता आपण शोल्डर जोडून घेऊया. पायपिंग केल्यानंतर सुद्धा हे चेक करून घ्यायचं. दोन्ही पार्ट किती सुंदर तयार झालेत पहा. आता पाठीमागचा भाग मी घेतला आणि आता हे जोडायचं आहे. जोडताना इथं शोल्डर आपल्याला तिरकं जोडायचं आहे. आता आपण कटिंगच तिरकं केलेलं होतं, त्यामुळे पहा इथं हा भाग तिरकाच आहे. अजून थोडा मी हा भाग तिरका करणार आहे, पुढचा फक्त, पाठीमागचा नाही. 1 पाव इंचाने थोडासा मी अजून तिरका ठेवून हा भाग शिवला पहा. इथं कट करून काढलं. दुसरी बाजू सुद्धा त्याच पद्धतीने तयार करायची. इथं जे मी आता पाव इंच थोडंसं तिरकं घेतले ना, ते सुद्धा नाही घेतलं तर चालेल. परंतु जर तुम्ही कटिंगमध्ये तिरकं ठेवलं असेल तर नाही केलं तरी काय हरकत नाही. परंतु नसेल केलं तर तिरका भाग आपल्याला थोडासा हा कट करायचा आहे. यामुळे सुद्धा शोल्डर नाही उतरत. इथे मी पहा असं तिरकी शिलाई दिलेली आहे. आता आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर अर्धा इंच मार्जिननुसार इथं शिलाई द्यायची आहे. पहा इथं सुद्धा तिरकस शोल्डर जोडायचं. आता ते आपोआपच तिरकं होणार आहे कारण आपण तिरक्यामध्ये कट केले. डबल शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही बाजूला लॉक करायला विसरायचं नाही, नाहीतर शिलाई परत निघू शकते. आता ही बाजू सुद्धा तशीच तयार करायची. तर आपण बाही वगैरे नंतर जोडणार आहे. या व्हिडिओमध्ये मी बाही वगैरे जोडून नाही दाखवणार, कारण शोल्डर उतरत असेल तर काय टिप्स वापरायचे आहेत हेच तेवढं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतरच्या ज्या टिप्स आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवरती मी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. बाही जोडताना किंवा जोडायच्या अगोदर आपल्याला कोणत्या टिप्स वापरायच्या असतात ज्यामुळे फिटिंग आपलं एकदम परफेक्ट येतं, एकदम बरोबर येतं. तर तो व्हिडिओ नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवर जाऊन तुम्ही पहा. आता इथे
जोडल्यानंतर सुद्धा शोल्डर बरोबर आहे का पाहायचं. जर एखादं शोल्डर पुढचं किंवा मागचं कमी जास्त असेल तर ते सरळ करून घ्यायचं. आता इथे पहा पाठीमागचं शोल्डर जरा मोठं वाटत होतं तर ते मी असं सरळ करून घेतलं. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सरळ करून घ्यायचं. आता इथे पहा ब्लाऊजचं फिनिशिंग. तर हा ब्लाऊज आपला 38 साईजचा आहे आणि कंबर आहे 34.5. तर मी इथं पूर्ण तुम्हाला सर्व गोष्टी इथं बारीक सारीक ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत, ज्यामुळं तुमचं ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बनणार आहे. तर इथं याच्यानंतरचं जे फिटिंग वगैरे आहे ते तुम्ही आपल्या चॅनेलवर पण पाहू शकता ह्या आणि दुसऱ्या चॅनेलवर पण आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.